वसुधैव कुटुंबकम मानणारी आपली संस्कृती म्हणजे संपूर्ण पृथ्वी हेच एक कुटुंब आहे असं म्हणणारी. पण मग या काही वर्षांमध्ये असं काय घडलंय की एक छोटं कुटुंब सुद्धा व्यवस्थितरित्या एकत्र राहू शकत नाहीये? हेच आपण जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या भागामध्ये. नमस्कार, मी अंजली धानोरकर, उपजिल्हाधिकारी. मला असं वाटतं आणि तुम्ही सुद्धा बऱ्याच जणांनी अशी उत्तरं दिलेली आहेत की असं घडण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्याकडे आता जॉईंट फॅमिलीज अस्तित्वात नाहीत. म्हणजे अगदी मोजक्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच फॅमिलीज कदाचित असतील ज्या अजूनही संयुक्त आहेत. पण मॅक्सिमम आता विभक्त कुटुंब पद्धती झालेली आहे. पर्यायानं जे बाळकडू या संयुक्त कुटुंबामध्ये लहान मुलांना मिळायचं, मोठं होण्याच्या प्रोसेसमध्ये मिळायचं, कुणाशी कसं वागलं पाहिजे, नातं कसं टिकवलं पाहिजे, कोणीतरी आपल्यासाठी त्याग करतं तर आपणही इतरांसाठी त्याग केला पाहिजे, या सगळ्या गोष्टी अगोदर या कुटुंबामध्ये वाढत असतानाच लहानपणापासून लक्षात येत. पण आता दुर्दैवानं या जॉईंट फॅमिलीज उरलेल्याच नाहीत. इतकंच कशाला, म्हणजे हम दो हमारे दो असं असताना जर आई वडील, त्या तरुणाचे आई वडील घरामध्ये असतील तर काय घडतं हेही बरेचदा आपण पाहतोय. वृद्धाश्रमांची शहरी भागामध्ये संख्या वाढते हे आपल्या लक्षात येत आहे. म्हणजे आपले स्वतःचे आई वडील सुद्धा आपल्याला फार जड झालेत का सांभाळण्यासाठी, ज्यांनी आपल्याला तळहातावरच्या फोडासारखं जपलेलं असतं? बरं, मला तरी अगोदर असं वाटायचं की कदाचित शहरी भागामध्येच वेगवेगळ्या कारणांमुळे, ती कारणं पुन्हा नंतर कधीतरी पाहूया, की या कारणांमुळे वृद्धाश्रमांची संख्या वाढत असेल. ग्रामीण भागामध्ये तरी किमान हे म्हातारा म्हातारी व्यवस्थित सुखानं आपल्या मुलांसोबत, सुनांसोबत, नातवंडांसोबत छान राहत असतील. पण जसजसा ग्रामीण भागाशी माझा संपर्क येत गेला आणि ग्रामीण महिलांशी, वृद्ध जोडप्यांशीही मी बोलत गेले, तसतशी तिथलीही विदारक परिस्थिती माझ्या लक्षात आली. भलेही तिथलं हे तरुण जोडपं कदाचित आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात ठेवत नसेल, पण या वृद्धांचे घरामध्येच हाल होतात. काही वृद्धांचे तर इतके बिकट हाल होतात की अक्षरशः 2 वेळचं जेवण सुद्धा त्यांना पोटभर मिळू शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये खरंच जेव्हा जॉईंट फॅमिलीज होत्या तेव्हा व्यवस्थितरित्या सगळे संस्कार होत होते, तिथे वृद्धांना सुद्धा व्यवस्थित जपलं जात होतं. पण दुर्दैवानं एक महत्त्वाचं कारण आपल्याला हे जाणवतं की ही संयुक्त कुटुंब आता लयाला गेलेली आहेत. बरं, जी कुटुंब आता विभक्त स्वरूपामध्ये आहे ना, तिथे सुद्धा बरेचदा आपल्याला असं दिसतं की स्त्री आणि पुरुष दोघंही आपल्या आपल्या कामांवर जात असतात. अशा परिस्थितीमध्ये म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणी किंवा पुण्यासारख्याही ठिकाणी जाण्या येण्यामध्येच एवढा वेळ जातो, प्लस ऑफिसचं ते सगळं टायमिंग, या सगळ्या वेळेमध्ये खरंच घरच्यांना देण्यासाठी वेळ उरत नाही. क्वालिटी टाईम द्यायचं म्हटलं तरी सुद्धा तेही खूप अवघड होऊन बसतं. अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलांना कोणत्या तरी गॅजेट्सच्या हवाली करणं, कोणत्या तरी क्लासेसमध्ये टाकणं किंवा टी व्ही समोर बसून त्यांना जे वाटतं ते करू देणं, गेम खेळू देणं, या सगळ्या गोष्टी आता पर्याय नाही या स्वरूपात आलेल्या आहेत. त्याच्यामुळे या तरुण आईवडिलांना आपल्या मुलांवर संस्कार करण्यासाठी म्हणण्यासारखा वेळही मिळत नाही. आणि खरं तर या आईवडिलांना तरी का दोष द्यावा, कारण रॅट रेस स्वरूपामध्ये आपण अशा कोणत्या शर्यतीमध्ये धावत आहोत की कुणालाच थांबायचं नाहीये किंवा खरंच आपल्या घरामध्ये काय होत आहे हेही बघायचं नाहीये. अर्थात सगळ्यांच्याच बाबतीत असं नसलं किंवा ग्रामीण भागातलेही सगळेच तरुण जोडपे आपल्या आईवडिलांना अशा वाईट पद्धतीनं वागवत नसले आणि शहरातलेही जोडपे हे आपल्या आईवडिलांना व्यवस्थित सांभाळत असले तरी सुद्धा बहुतांश रूपानं हीच परिस्थिती आपल्याला सगळीकडे दिसते. मग या परिस्थितीमध्ये दुसरं जे मी कारण सांगत होते की हे आई वडील स्वतःच वेळ त्यांना पुरत नाही, अशा परिस्थितीमध्ये मुलांवर विशेष संस्कार करण्यासाठी वेगळा वेळ त्यांना काढता येतच नाही. त्यामुळे देखील हीच मुलं जेव्हा पुढे मोठी होतात तेव्हा खरंच तेवढी आत्मीयता त्या नात्यांमध्ये असते का, हा एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. आणि आणखी एक महत्त्वाचं कारण जे तुमच्या उत्तरांमधून सुद्धा जाणवलं
आजची सगळी माणसं पैशाच्या मागे धावत आहेत. त्यांना नात्यांपेक्षा, माणसांपेक्षा पैसा अधिक महत्त्वाचा वाटत आहे. बरं, हा पैसा का कमवायचा आहे, कमवल्यानंतर त्या पैशाचं काय करायचं आहे, हे सुद्धा व्यवस्थितरित्या नियोजन केलं जात नाही. एवढा सगळा पैसा आपण मिळवला तरी सुद्धा जेव्हा यमदूत येतील तेव्हा आपली सगळी संपत्ती देऊनही हा यमदूत एक सेकंदही आपल्याला एक्स्ट्राचा देणार नाही. हे माहीत असताना देखील बहुतांश ठिकाणी असं दिसतंय की पैशाच्या मागे लागत असताना फॅमिलीकडे, आपल्या नात्यांकडे दुर्लक्ष झालं तरी चालेल, पण आर्थिकदृष्ट्या मला तेवढं समृद्ध व्हायचं आहे हे जवळपास प्रत्येकाच्या डोक्यात आहे. याच संदर्भानं एक मजेशीर किस्सा जो माझ्या एका कॉलेजमेटने मला सांगितला तो मला इथे शेअर करावा असा वाटतो. हा माझा कॉलेजमेट त्याच्या एका चुलत भावाकडे, जो पुण्यामध्ये IT क्षेत्रामध्ये काम करतो आणि त्याची पत्नी सुद्धा IT क्षेत्रात काम करते, तिथे हा माझा कॉलेजमेट काही दिवसांसाठी गेलेला होता. आणि त्यानं पाहिलं की IT क्षेत्रामध्ये असल्यामुळे दोघांचेही, म्हणजे चुलत भावाचा आणि त्या भाऊजाईचा पगार भरपूर जास्त, त्याच्यामुळे अक्षरशः म्हणजे मोठा बंगला म्हणावा या प्रकारचं त्यांचं घर, छानसा अगदी झोपाळा, फार मोठा असणारा TV, सगळ्या सुखसुविधा, सगळ्या प्रकारची भौतिक साधन सामुग्री, सगळं म्हणजे अत्याधुनिक सोयीसुविधेनं युक्त असं ते घर, असं म्हणायला हरकत नाही. इतकं छान ते घर होतं. आणि या माझ्या कॉलेजमेटनं जे ऑब्झर्व केलं ते त्यानं माझ्याशी शेअर केलेलं होतं. बरं, ते खरंच महत्त्वाचं आहे आणि कदाचित वेगळ्या पद्धतीनं मजेशीरही आहे असं म्हणायला हरकत नाही. त्यानं सांगितलं की ह्या माझ्या भावानं आणि भाऊजाईनं घरातली बाकीचीही कामं करण्यासाठी म्हणून एक गावाकडून गृहस्थ आणलेला होता. आणि हा गृहस्थ सकाळीच त्या दोघांच्या नाश्त्याची तयारी करून ठेवायचा, नाश्ता करून ठेवायचा. पण ह्या दोघांना कामावर जाण्याची इतकी घाई असायची की अक्षरशः स्वतःचा आवरता ते पटपट म्हणजे आपण अगदी मराठवाडी भाषेमध्ये म्हणायचं तर वचा 2-4 घास पटापट खाऊन घ्यायचे आणि त्यानंतर त्यांची कामाला जाण्याची घाई असायची. त्या घाईमध्ये त्यांचं आपापसामध्ये बोलणं सुद्धा व्हायचं नाही. दिवसभर ते त्यांच्या कंपनीमध्ये काम करायचे, संध्याकाळी खूप उशिरा घरी यायचे आणि तेव्हा सुद्धा कामामुळे ते एक्झॉस्ट झालेले असल्यानं आपल्या मोबाईलमध्ये किंवा TV डोकं त्यांनी घातलेलं असायचं. तेव्हाही दोघांचा आपापसामध्ये फारसा संवाद नसायचा. तो गावाकडून आणलेला गृहस्थ डायनिंग टेबलवर जेवण लावायचा. हे दोघं जण मग तेव्हा थोडंसं फार बोलत जेवण करायचे आणि मग बेडरूममध्ये गेल्यानंतर पुन्हा गुडूप होऊन जायचे. तेव्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा अशाच प्रकारचा दिवस आलेला असायचा. आणि या सगळ्या काळामध्ये तो गावाकडून आणलेला गृहस्थ काय करतोय हे देखील यानं ऑब्झर्व केलं. हा गृहस्थ काय करायचा, हे जोडपं कामावर निघून गेल्यानंतर साग्र संगीत स्वतःसाठी स्वयंपाक करायचा. एवढा मोठा असणारा तो TV मस्तपैकी त्याच्या आवडती मालिका लावून बघत तो जेवण एन्जॉय करायचा. त्यानंतर पूर्ण तो बंगला आवरता छान त्याची पण एन्जॉयमेंट चालू असायची. कधी सोफ्यावर बसायचा, कधी पलंगावर बसायचा, त्याच्या पद्धतीनं तो वागायचा, घरातली कामंही करायचा. आणि संध्याकाळी सुद्धा मग जेव्हा हे दोघं जण जेवण करून आतमध्ये गेले त्याच्यानंतर ह्या मस्तपैकी त्या झोक्यावर बसून TV पाहत जेवण करायचा. आणि सगळी साधन सामुग्री जी होती ती खरी साधन सामुग्री खऱ्या अर्थानं हा गृहस्थच उपभोगायचा. तेव्हा माझ्या कॉलेजमेटनं मला सांगितलं होतं की त्या 2-3 दिवसात माझ्या असं लक्षात आलं म्हणे की माझा भाऊ आणि भाऊजाई दोघंही दिवसभर राबतात तिकडे कंपनीमध्ये, IT सेक्टरमध्ये. ते कशासाठी, तर ह्या गृहस्थाला, गावाकडून आणलेल्या गृहस्थाला ऐशो आरामात जगता यावं याच्यासाठी. जर एवढी सगळी भौतिक साधन सामग्री, भौतिक सुविधा असताना तिचाही उपभोग घेण्यासाठी आपल्याला वेळ नसेल, आपल्याच जीवलगाशी बोलण्यासाठी आपल्याला वेळ नसेल, तर खरंच त्या संपत्तीच्या मागे धावणं योग्य तरी आहे का याचाही विचार आपण करायला हवा ना. आणि आणखी एक महत्त्वाचं कारण जाणवतं बरं का, मोबाईल प्रत्येकाच्या हातामध्ये असतो. म्हणजे मध्यंतरी एक मी छोटीशी क्लिप पाहिली होती, व्हिडिओ क्लिप. त्याच्यामध्ये कदाचित असं असावं की त्या कुटुंबात कुठलं तरी एखादं फंक्शन असावं, वेगवेगळ्या ठिकाणाहून नातेवाईक त्या मोठ्या हॉलमध्ये जमलेले होते आणि अगदी छोट्या 1 वर्षाच्या मुलापासून तर अगदी 85-87 वर्षांच्या आजीबाईपर्यंत सगळेच्या सगळे वयोगटातले लोक त्या तिथे हॉलमध्ये होते. पण आपापसामध्ये कुणीही संवाद साधत नव्हतं. प्रत्येक जण आपापल्या मोबाईलमध्ये बघत होतं.
आपाप ते मोबाईलमधलं काहीतरी बघून स्वतःच्याच मनाशी हसत होतं, कोणाच्या डोळ्यातून ते मोबाईलमधलं बघून अश्रूसुद्धा गळत होते, पण एकमेकांशी काहीही शेअर न करता किंवा खरंच छान अर्थाने गप्पा गोष्टी न करता मोबाईलमध्येच प्रत्येकाचं लक्ष होतं. पण हां, तिथेच एक तरुण स्त्री मात्र होती, जी अजिबात मोबाईल बघत नव्हती. ती काय करत होती? तिनं आपल्या लहानग्याच्या हातामध्ये मोबाईल दिला होता आणि तो लहानगा मोबाईल पाहत होता, त्याच्यावरचे कार्टून्स पाहत होता आणि ही आई त्याला ते कार्टून दाखवत त्या कार्टूनमधलं काहीतरी बोलत त्याला खाऊ घालत होती. एवढे सगळे लोक त्या हॉलमध्ये असतानाही जर संवाद साधला जात नसेल तर खरंच नात्यांमध्ये आत्मीयता टिकू शकेल? खरंच नात्यांमध्ये तो मायेचा ओलावा राहू शकेल? या सगळ्या परिस्थितीमध्ये आपण विचार करायलाच हवा की जर आपले नाते टिकवायचे असतील आणि खरंच पुन्हा आपल्या नात्यातले कोणी असे हवे असतील की जीवाला जीव देणारी ही माणसं, तर आपण हे त्यांच्यासाठी थोडासा वेळ काढला पाहिजेच. तुम्हाला काय वाटतं? किंवा या अशा सगळ्या बाबींवर काय उपाय आपण योजायला हवेत असं तुम्हाला वाटतं? खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून अवश्य कळवा. थँक्यू.